जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रॅकल 7474 या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बागलाण प्रदेशातील मोरागड, मुल्लेर आणि हरगड असा रेंज ट्रॅक करणार आहोत. उद्या आपण करणार आहोत तो साल्हेर आणि सालोटा. तर माझ्या मागच्या साईडला बघू शकाल तर हा आपला आहे हरगड, इकडे आहे मोरागड आणि मुल्लेर. असं आपल्याला रेंज ट्रॅक पूर्ण करायचं आहे आजच्या दिवसामध्ये. तर चला मित्रांनो, आजची सुरुवात करूयात. आज आपल्यासोबत आहे नेहमीप्रमाणे खुशी, विहान, स्वप्नील, भारती, प्रवीण, राखी, शीतल. जय शिवराय मित्रांनो, आज आपण बागलाण प्रदेशमधील जुन्या काळातला हा बागलाण प्रदेश आहे. सध्याचा हा सटाणा तालुका आहे. या तालुक्यातील आपण आज किल्ले हरगड, किल्ले मोरागड आणि किल्ले मुल्लेर असे 3 किल्ले आपण आज या बागलाण प्रदेशामधली करणार आहोत. तर पहिला आजचा आपला ट्रेक असणार आहे तो आहे किल्ले हरगड. सकाळचा सुरुवात लवकर केली असल्यामुळे थकवा आणि पाण्याची तशी फारशी गरज भासणार नाही. पण जसं दुपार होईल त्यानंतर आपल्याला पाण्याची गरज भासेल. मित्रांनो, अर्ध्या तासाच्या खडी चढाईनंतर आपण एका नॉर्मल पठारावर येऊन पोचतो. नॉर्मल पठार तसं म्हणता येणार नाही, कारण की इकडे पण परत तसाच चढायचंच आहे आपल्याला अजून वरती. तर माझ्या मागच्या बाजूला बघू शकता आपण, हा आहे मुल्लेर आणि तो आहे मोरागड आणि इकडे आहे आपला हरगड. मित्रांनो, ह्या साईडला तुम्ही बघू शकता, पण क्लायमेट अजून क्लिअर झालेलं नाही आहे. तर आपल्या मागच्या बाजूला आहे मांगी आणि तुंगी. तर असा संपूर्ण बागलाण प्रदेश. या बागलाण प्रदेशात खूप सारे असे किल्ले आहेत. मांगीतुंगीच्याच बाजूला अजून साल्हेर मुल्लेरच्या बाजूला नावीगड आहे. म्हणजे तुम्ही 2 ते 3 दिवसात इथे पूर्ण रेंज ट्रॅक करून एक साधारण 9 किल्ले तुम्ही 8 ते 9 किल्ले करू शकता. साल्हेर आहे, साल्हेर किल्ला पण इथेच आहे. असे खूप सारे किल्ले आहेत. हरगड किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण डोंगररांगेतील गिरिदुर्ग प्रकारातील एक मध्यम श्रेणीचा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची 4420 फूट इतकी आहे. साल्हेर मुल्लेर किल्ले महाराष्ट्रातील गडप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहेत.
त्यातील मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला हरगडाचे दर्शन होते. मुल्हेर गावातून समोर दिसणारा मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. हरगडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे. मित्रांनो, सकाळी आपण एक साधारण 7:30ला ट्रेकला सुरुवात केलेली. 1 तासाच्या मुल्हेर गावातून आपण चालत आल्यावर साधारण आपल्याला 1 तास लागतो. 1 तासाची थोडी खडी चढाई आहे. खडी चढाई चढून आपण हरगडाच्या पायथ्याशी येतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण एक 2 ते 2.5 तासाच्या खडी चढाईनंतर आपण खिंडीतून पोचतो. आणि खिंडीमध्ये आपल्याला इथे पहिलं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला लागतं. मुख्य प्रवेशद्वाराकडे येण्यासाठी जो मार्ग आहे तो खडतर आणि जरा कठीण श्रेणीतला मार्ग आहे. यायचं झाल्यास जरा जपून यावं लागतं, कारण की थोडं जरी पाय घसरला तर डायरेक्ट आपण खिंडीमध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येताना खूप जपून या ठिकाणी या.
नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आपला हरगड किल्ला आजच्या दिवसातला पहिला किल्ला आपला सर करून झालेला आहे. तर आपण आलो होतो हरगड किल्ल्याला. ती माझ्या मागे ही तुम्ही खिंड बघत असाल. ह्या खिंडीतून आपल्याला वरती चढून एक दरवाजा लागतो. आपण त्या दरवाजा मार्गे वरती आलेलो. वरती येऊन गड सर करून आपल्याला मंदिर आहे. मंदिराच्या बाजूने उतरताना उजव्या हाताला अजून एक वाट येते. ती वाट डायरेक्ट आपल्याला खिंडीमध्ये घेऊन जाते आणि खिंडीमध्ये उतरून जंगलाची वाट आहे. जंगलातून खिंडीत आपण डायरेक्टली पोचतो आणि तिथून आपण पुढे मुल्लेर आणि मुल्लेरनंतर मोरागड असा आपण ट्रेक करणार आहोत. तर हा आहे दुसरा दरवाजा. माझ्या मागे आपण बघू शकता, हा एक दरवाजा आहे आणि हा तुम्ही बघत असाल तर दोन्ही डोंगराच्या मधली खिंड आहे. दोन्ही साईडला डोंगर त्याच्यामध्ये हा दरवाजा आहे. या इथे खाली पूर्ण खिंड आहे आणि माझ्या मागे हा दरवाजा, हा बुरुज आणि ह्या साईडला सुद्धा माझ्या मागे पण आपण बघू शकता हा एक बुरुज आहे. चला मग आपण आता जाऊयात खिंडीच्या मार्गे. आपण ज्या खिंडीतून सुरुवात केलेली हरगड किल्ला सर करायला, त्या खिंडीमध्ये जाऊयात. एक थोडं खाली आलात की आपल्याला अजून एक दरवाजा लागतो, पण सध्या संपूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे. आपण शॉर्टकट मारला. एक हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हनुमानाच्या मूर्तीच्या अगदी बरोबर बाजूला अजून एक दरवाजा दिसतो इथे. म्हणजे गडाला आपण आता 3 दरवाजे आपल्याला उतरताना लागलेले आहेत. ह्या डोंगरांनी आपल्याला ढाकभैरीची आठवण करून दिली. मित्रांनो, अशा प्रकारे आपला हरगड हा किल्ला सक्सेसफुली सर करून झालेला आहे. आता आपण चाललो. मित्रांनो, आपण हा जो समोरचा बघत आहोत तो आहे किल्ले मुल्लेर आणि आता आपण याच गडावर जाणार आहोत. मित्रांनो, आपण हरगड किल्ल्यावरनं येत असताना आपली वाट चुकली आणि आपण मुल्लेरची वाट न घेता आपण मोरागड या किल्ल्याची वाट घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण पहिले मोरागड हा किल्ला सर करणार आहोत आणि मोरागडवरनंच मुल्लेरगडवर जाणार आहोत आणि मुल्लेरगड बघून आपण खाली तसेच मुल्लेरवाडीत उतरणार आहोत. मोरागड हा गिरिदुर्ग प्रकारतील एक किल्ला असून याची उंची साधारण 4450 इतकी आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर मोरागड हा मुल्लेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजेच मुल्लेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्ला होय. मोरागडच्या गडमाथ्यावर जाताना दुसऱ्या दरवाजाजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर 2 ते 3 पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. 2-3 वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावर मुल्लेरचे पठार व माची, हरगड, मांगीतुंगी, नावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते. मित्रांनो, आपण हरगड करून सरळ या पायवाटेने आलो. सरळ पायवाटेने मळलेली पायवाट आहे. या पायवाटेने सरळ चालत आलात की आपण या खिंडीमध्ये येऊन पोचतो.
आणि या खिंडीमध्ये आपल्याला डाव्या हाताला आहे तो मोरगड आणि आपल्या उजव्या हाताला आहे तो आहे मुल्लेरगड. आपल्याला मोरगडवरनंच मुल्लेरगडाला जाता येतं. अशा प्रकारे आपण मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत. आपल्या मागे दिसते आहे ते आहेत किल्ल्याचे. वरती मित्रांनो अशा प्रकारे आता आपण मोरगड या किल्ल्यावर आलेलो आहोत. मोरागड आपल्या या डाव्या बाजूला जो दिसतोय तो आहे आपला मुल्लेरगड. आणि आपण जो आलोय तो मित्रांनो समोरचा हरगड. काय म्हणते कसं वाटलं तुझ्या आतापर्यंत किती किल्ले होते? हा मोरगड पकडून 104. मित्रांनो आपण मोरगडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो की वरती आपल्याला दुसरे मुख्य प्रवेशद्वार लागते. ते दुसरे मुख्य प्रवेशद्वाराला जाताना काही शिड्या इथे तुटलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला दगडात कोरलेल्या पायऱ्या घेतो तू करून आलो की आपल्याला हे मुख्य प्रवेशद्वार लागते. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक भरीव भक्कम आजही हिमाखात उभा असा बुरुज आहे. मुख्य प्रवेशद्वारावर दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. खूप सुंदर असं नक्षीकाम आहे. या साईडलाही गणपतीची आरस दगडात कोरलेली आहे. या साईडला तुम्ही बघू शकता प्रवेशद्वारामधून आत आल्यावर दोन सुंदर असे नक्षीकाम आहे फुलांचे. मुख्य प्रवेशद्वारातून आपण वर आल्यावर आपल्याला इथं पहिले एक पाण्याचं टाकं लागतं. त्यामध्ये सध्या पाणी नाही आहे व जे पाणी आहे ते खराब अवस्थेत आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण गडमाथ्यावर आलेलो आहोत. गडमाथ्यावर काही पाण्याचे टाके आहेत, एक तलाव आहे आणि गडाला एक पूर्ण फेरी मारू आणि आपण गड उतरायला सुरुवात करू.
गड उतरून आपण मुल्हेर किल्ल्यावर जाणार आहोत. तर चला मग भेटूयात मुल्हेर किल्ल्यावर.